प्राडा या इटालियन फॅशन ब्रँडनं त्यांच्या एका मेन्स फॅशन शो दरम्यान कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब नक्कल करून स्वतःचा ब्रँड म्हणून बाजारात आणलं होतं. यामध्ये कोल्हापूर किंवा भारताच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. यावरून कोल्हापूरमधील कारागीर आणि चर्मकार संघटना आक्रमक झाल्या होत्या. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरनं इटलीमधील प्राडाचे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. या पत्रव्यवहाराला प्रतिसाद देत प्राडा ग्रुप कॉर्पोरेशनचे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लॉरेन्स बर्टेली यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला पत्र पाठवून ही कोल्हापुरी चप्पल असल्याचं मान्य केलं. अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. या पत्राद्वारे अनेक मागण्या प्राडा कंपनीकडे करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उत्पन्नातील वाटा कोल्हापूरमधील कारागिरांना देण्यात यावा, यापुढे या चप्पला कोल्हापूर कारागिरांकडून बनवून घेऊन त्या कोल्हापूर आणि भारताचा ब्रँड म्हणून विकाव्यात, या मागण्यांचा समावेश आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत प्राडा कंपनी एक स्वतंत्र टीम तयार करत असून लवकरच ते स्थानिक कारागिरांशी संपर्क करणार असल्याची माहिती गांधी यांनी दिली. त्यांनी सांगितलं की या पद्धतीचे हे कलापूर सर ही भारतीय कोल्हापूरची आहे हे त्यांनी लेखी स्वरूपात मान्य केलं आणि भारतातल्या या सगळ्या संदर्भातल्या लोकांची महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून चर्चा करून या पुढचं प्रोडक्शन किंवा विक्रीचा ते निर्णय घेतील. अद्याप या संदर्भातलं कुठलंही कमर्शियल प्रोडक्शन त्यांनी सुरू केलेलं नाही असं सांगितलं. आणि या संदर्भातील प्राडा या जागतिक संस्थेच्या हेडक्वार्टरतर्फे एक स्वतंत्र टीम तयार करतायत, जी महाराष्ट्र चेंबर बरोबर कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या बरोबर किंवा या संदर्भातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा करून या पुढच्या काळामध्ये चप्पल हे कशा पद्धतीनं बनवलं जाईल हे ठरवतील. आमचा आग्रह असणार आहे की त्यांनी हे चप्पल कोल्हापूरच्या कारागिरांच्याकडून बनवून जगाच्या पातळीवर विकावं आणि ज्या पद्धतीने ज्या किमतीला ते विकलं जाईल त्यामुळे कोल्हापूरच्या कारागिरांना, महाराष्ट्रातल्या कारागिरांना, भारतीय कारागिरांना अधिकचा मोबदला मिळेल आणि हे चप्पल या निमित्तानं जगाच्या व्यासपीठावर पोहोचलं आणि कोल्हापुरी चप्पल अशा पद्धतीनं प्रदर्शित केलं गेलं. यामुळे कोल्हापुरी चप्पलाचं नाव सर्वदूर पोहोचलेलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे आणि प्राडा कंपनीनंही अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कोल्हापुरी चप्पलाला जागतिक बाजारपेठ अधिक चांगल्या पद्धतीची मिळेल यामध्ये माझ्या मनात कोणती शंका नाही. प्राडानं आपली चूक मान्य करून खुलासा केल्यानंतर स्थानिक व्यावसायिक आणि कारागिरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यामुळे कोल्हापूर चप्पल जगाच्या पाठीवर झळकणार असून स्थानिक कारागिरांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे.